नमस्कार. साहित्याच्या पारावरील गप्पा ऐकायला नित्यनेमाने येणाऱ्या तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पारावरची आजची 2 पुस्तकं खरं तर एकमेकांपासून अगदी वेगळी. एक आहे बलात्काराच्या खोट्या केसमागील तथ्य सांगणारं पुस्तक. शीर्षक हे सांगायला हवं. लेखिका आहेत जस्टिस मृदुला भाटकर. आणि दुसरं पुस्तक आहे विडंबन कवितांचं. कविता संग्रहाचं नाव आहे अति झालं आणि हसू आलं, आणि त्याचे जनक आहेत श्री वसंत दाते. मात्र या दोन्ही साहित्य कृतींमध्ये एक गोष्ट मला समान वाटली. दोन्ही लेखकांनी सत्य सांगितलं आहे. एकाने सरळ रोखठोक जसं घडलं तसं, तर दुसऱ्यानं तिरकस नजरेनं पाहत फिरकी घेत घेत परिस्थितीचं वर्णन केलं आहे. आणि ती परिस्थिती कोणती माहिती आहे का? आपल्या सर्वांना परिचित अशी करोनातील गृहकैद. त्यासाठी हे कवी महाशय लिहितात, अचपळ तनु माझी स्वगृही तिष्ठवेना. या पुस्तकावर बोलण्यासाठी 2 माननीय वाचकही इथे आले आहेत. मृदुला ताईंच्या पुस्तकावर बोलणार आहेत प्रसिद्ध लेखिका आणि संपादक मोनिका गजेंद्र गडकर, आणि वसंत दाते यांच्या कविता संग्रहाचं विश्लेषण करणार आहेत श्रीयुत रवी मांद्रेकर. या दोन्ही वाचकांचं आणि लेखकांचं मी साहित्याच्या पारावर हार्दिक स्वागत करते. न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी 1981 मध्ये पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर 1993 सालापर्यंत पुणे बारमध्ये दिवाणी, फौजदारी आणि कौटुंबिक प्रकरणांमध्ये वकिली केली. त्यानंतर 2009 पर्यंत त्या मुंबई येथे शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. 2009 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली. निवृत्त झाल्यानंतर 2020 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. आणि सध्या त्या पुणे येथील ILS लॉ कॉलेजच्या अध्यक्ष आहेत. कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या हा त्यांचा कविता संग्रह ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. मृदुलाताई, पहिला प्रश्न असा की हे पुस्तक एकाच वेळी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झालं. सहसा आधी एका भाषेत लिहून मग त्याचं भाषांतर केलं जातं, तर असं करण्यामागे काही कारण आहे का? नमस्कार. मला हा प्रश्न नेहमी सगळेजण विचारतायत की इंग्रजी आणि मराठी अशी दोन्ही पुस्तकं तुम्ही का लिहिलीत. रमेश 4 फेब्रुवारी 2019ला गेला. तो गेल्यानंतर 3 महिन्यातच म्हणजे मे 2019ला मी निवृत्त झाले. या कालखंडानंतर मला सतत रमेशला जाण्याचं दुःख खूप होतंच, पण त्याहीपेक्षा मला असं लक्षात आलं की माझ्या मनात खूप काहीतरी खोलवर काहीतरी रुतून बसलेलं आहे. मी नोव्हेंबरमध्ये एक स्वतःच आत्मपरीक्षण केलं आणि त्यावेळेस मला असं उत्तर मिळालं की आय ओ समथिंग टू रमेश. मला त्याचं जे काही त्याच्याविरुद्ध जो काही खोटा खटला झाला होता बलात्काराचा आणि त्याच्यात जे गोवण्यात आलं होतं त्याबद्दल मला लिहिण्याची फार मोठी गरज वाटली. आणि ही गरज इतकी तीव्र होती की त्यातून मी जर त्याप्रमाणे जर स्वतःला रिस्पॉन्ड केलं नसतं तर मला असं वाटतं की मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले असते. त्या भावनेतून मी माझा जो स्टेनोग्राफर होता, पर्सनल सेक्रेटरी हायकोर्टातला, त्याला मी बोलवलं, विश्वनाथला, आणि मी त्यानंतर त्याला अर्थातच इंग्लिशमध्ये डिक्टेट करायला सुरुवात केली. इंग्लिशमध्ये डिक्टेशन देणं ही माझी गेल्या 26 वर्षाची सवय होती न्यायाधीश असल्यामुळे, आणि त्यामुळे मला इंग्रजी हे माध्यम जास्त जवळचं वाटलं आणि ज्यामध्ये मी अत्यंत वस्तुनिष्ठपणे या घटनेकडे बघून तसं लिहू शकेन. कारण यामध्ये मला कुठल्याही प्रकारच्या भावना न आणू देता एक त्रयस्थ म्हणून ही एक खटला केस
आणि ह्याच्यात नेमकं काय घडलं हे लिहिण्याची गरज वाटली. म्हणून मग मी पहिल्यांदा ते इंग्लिशमध्ये डिक्टेट केलं. ते झाल्यानंतर ते जवळजवळ आम्ही 1-1.5 महिन्यामध्ये माझं ते काम संपलं. आणि त्यानंतर मला असं वाटलं की अरे मी इंग्लिशमध्ये तर लिहिलंय, पण मला माझ्या मातृभाषेत लिहायला हवंय. रमेशची कमांडर, विक्रम बेताळ, रिश्ते नाते ह्या सगळ्या नॅशनल लेवलवरती हिंदी सिरियल्स होत्या, परंतु तरीसुद्धा तो मराठी रसिकांचा अतिशय लाडका असा कलाकार होता. त्यांच्यापर्यंत मला पोचण्याची गरज वाटली, माझ्या मराठी भाषिकांपर्यंत. म्हणून मग मी लगेच 1 आठवड्याभराने हाताने ते सगळं पुस्तक लिहायला बसले. आणि मग तसंच मी ते स्वहस्ते लिहून काढलं आणि म्हणून एक मराठी पुस्तक 1 महिन्याभराने ते तयार झालं. तर इंग्लिश पण आहे, आय मस्ट से दिस, आणि मराठी हे सांगायला हवं. मित्र हो, सफदर हाशमी म्हणतात, किताबे कुछ कहना चाहती है. मृदुलाताईंचं हे पुस्तकही म्हणतंय हे सांगायला हवं. आणि त्यांचं हे म्हणणं मित्रांनो आपण सर्वांनी ऐकायलाच हवं, वाचायलाच हवं. मंडळी, आजचे आपले दुसरे लेखक कवी वसंत दाते यांच्यामध्ये मिश्किलपणा इतका ठासून भरला आहे की आपला परिचयही ते साधा सरळ करून देत नाही. स्वतःचं नाव लिहिताना व आणि संत मध्ये थोडी जागा सोडतात. स्वतःला वाट चुकलेला वास्तुरचनाकार म्हणतात. खरं तर आंतरसजावट ही त्यांची खासियत. विठ्ठल कामत यांची आहारगृह, मराठमोळं विनय हेल्थ होम, गिरगाव, कोल्हापूर, सांगली येथील उपहारगृह, लखनौ येथील टाइम्सची इमारत ही त्यातील काही ठळक उदाहरणं. वनवासी कल्याण आश्रमाच्या छायाचित्रांचं आणि अर्थासहित संस्कृत श्लोकांच्या कॅलिग्राफीचं मंत्राग्राफी हे प्रदर्शन या त्यांनी केलेल्या वेगळ्या आणि उल्लेखनीय गोष्टी आहेत. चित्रकलेच्या आणि छायाचित्रणाच्या छंदाबरोबरच त्यांनी चालत केलेली नर्मदा परिक्रमा हा त्यांच्या आयुष्यातील अतीव आनंद देणारा ठेवा आहे. वसंतजी, हे तुमचं विडंबन काव्य वाचताना सारखं मनात यायचं की यांना हे कसं सुचलं असेल. तर सर्वप्रथम हे सांगा की करोनासारख्या एवढ्या गंभीर विषयावर वेगळ्या धाटणीचं विडंबन काव्य लिहावं असं तुम्हाला का वाटलं? तर तुमच्या या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी एवढंच म्हणू शकेन की मी वेगळा आहे म्हणूनच माझं सगळं वेगळं असतं. माझ्या मते मी थोडासा खोडकर, मित्रांच्या मते बराचसा मिश्किल आणि बायकोच्या मते काहीसा तिरकस, अशा सगळ्या गंगोऱ्यानिशी माझ्या मेंदूत येणारे विचार हे वेगळेच असणार. आता करोना काळामध्ये घरात कोंडलेलं असल्यावर वेगवेगळी पुस्तकं वाचत होतो आणि त्यात एक रहस्य नावाचं पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की कुठचाही वाईट विचार मनात आणू नका. तो विचार जर आला तर तो वाईट गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करतो. आता TV सुरू करा, बातम्या, त्याच्यावरच्या बातम्या, वर्तमानपत्र उघडा, त्यातही वेगवेगळे राज्यनिहाय नोंदी, कोण गेला, कोण राहिला, किती मृत्यू झाले वगैरे असे. आणि आपापसात भेटलो तरी नाक्यावर उभं राहून सुद्धा या करोनाने काय धुमाकूळ घातलाय, अत्यंत शिव्याशाप त्याला देत होते लोक. हे ऐकल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणा किंवा वेगळेपणा म्हणा, माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. तो मी आता तुम्हाला सांगतो. घराचा उंबरठा ओलांडल्यावर बाहेरच्या साऱ्या अस्वच्छतेला हातपाय धुवून दूर सांगणाऱ्या आजीच्या शिकवणीची उजळणी करणाऱ्या सुसंस्कृत परंपरेला माझा नमस्कार असो. ऐहिक सुखाच्या आणि समृद्ध यशाच्या मृगजळामागे दिवसरात्र धावता धावता कौटुंबिक सौख्याची तहान मुलाबाळांच्या सहवासाने क्षमते हे सांगणाऱ्या त्या कुटुंब वत्सलतेला माझा नमस्कार असो.
60 70 स्वच्छंदी फुलपाखरांना मार्कांच्या दावणीला बांधून त्यांचे बाल्याचे निरागस रंग पुसणाऱ्या व्यवस्थेला ऑनलाईन वर्गाने निरर्थक बनवणाऱ्या त्या बिनछडीच्या हेडमास्टरला माझा नमस्कार असो. भणाणणाऱ्या करोनाच्या वादळात अंतरीचा दिवा अखंड तेवत ठेवणाऱ्या सकारात्मक रेतेला माझा नमस्कार असो. सरते शेवटी जातानाही सर्वांची सोबत सोडून एकट्यानेच जाण्याच्या निग्रहाला माझा नमस्कार असो. आणि सकारात्मक नकारात्मक शब्दांचे बुडबुडे आपल्याच दाखल्यासोबत निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा परस्पर विरोधी शब्दार्थांच्या टाचणीने फोडणाऱ्या उफराटेपणाला माझा नमस्कार असो. आधुनिकतेच्या हव्यासात जुन्या परंपरा विसरलेल्या आम्हाला त्यांची जाणीव नव्याने करून देणाऱ्या त्या 11व्या अवताराला, करोनावताराला माझा दोन्ही हात जोडून नमस्कार असो. वसंतजी, तुमच्या विडंबन काव्यात खोडकरपणाबरोबरच दिसणारी ही जी सकारात्मकता आहे ना, ती मनाला खूप भावली. मृदुलाताई, हे सांगायला हवं या पुस्तकात रमेश भाटकर यांच्यावर झालेल्या खोट्या केसबद्दलचे संगतवार डिटेल्स आहेत. पुस्तक वाचत असताना सत्य जाणून घेण्याची श्रोत्यांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचते. त्या व्यतिरिक्त काही केसेसची माहितीही तुम्ही यात दिली आहे, त्याबद्दल थोडं सांगा. आम्हाला नेहमी सगळेजण त्यावेळेस विचारायचे की हे नक्की मग कोणी केलं, ही जर केस खोटी होती तर हे कोणी केलं. तर कसं असतं, खूप गोष्टी जेव्हा पॉलिटिकल लेवलला हँडल केल्या असतात त्यावेळेस तुम्हाला नेमका माणूस सांगता येत नाही. तुम्हाला थोडे थोडे कुठले तरी पुरावे मिळालेले असतात, पण ते सिद्ध करणारा पुरावा आणि एखाद्यावरती आरोप करायचा तो संपूर्ण सत्य असलेला पुरावा लागतो. तर किंवा नुसतेच असे काहीतरी थोड्या थोड्या काहीतरी ऐकीव गोष्टी, काहीतरी तर्कशास्त्र ह्याच्याप्रमाणे कोणावरती आरोप करता येत नाही. म्हणजे जसं की मी सांगते की समजा एखादी चोरी झाली असेल, मुद्देमाल परत मिळाला, पोलिसांनी मुद्देमाल मिळवला, त्या माणसाला दिला, परंतु कधी कधी नेमका चोर कोण होता हे पोलिसांना सापडत नाही. तसंच अनेक काही खटले असतात की ते खटले अनडिटेक्टेड राहतात. तसंच आहे. म्हणून या खटल्याविषयी मी जेव्हा बोलताना खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे, वेगवेगळ्या पद्धतीचे धागेदोरे असे सगळे वाचकांच्या समोर ठेवलेले आहेत. त्या संदर्भात तुम्ही जसं आता म्हणालात की काही काही वेगवेगळ्या आधीच्या खटल्यांचेही काही मी उल्लेख केलेले आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये मी विशेषतः मी स्वतः त्या सुमारात चालवत असलेल्या लोकल बॉम्ब ब्लास्ट केसचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक अतिरेकी माझ्यासमोर होते, त्यांचा खटला तेव्हा सुरू होता. त्याचप्रमाणे जळगाव सेक्स स्कॅन्डल म्हणजे वासनाकांड, जे मी पूर्वी 1994-95 साली पुण्याला असताना मी चालवलं होतं, त्याचाही उल्लेख आलेला आहे. आणि जळगाव वासनाकांडाचा उल्लेख हा अत्यंत अपरिहार्य होता. याला कारण असं होतं की तो माझा आधीचा अनुभव होता आणि मी त्यात असं विधान केलेलं आहे पुस्तकात की आपला अनुभव आहे तो आपला सर्वात मोठा शिक्षक असतो, किंवा त्या अनुभवामुळेच मी या खटल्याच्या आम्ही मानसिकदृष्ट्या आमच्या दोघांची तशी तयारी झालेली होती. चोरीचा ऐवज सापडला तरी चोर न सापडणं हे तितकंच क्लेशदायक आहे. मृदुलाताई, रमेशजींवरील केस हे एक षडयंत्र होतं, पण त्याविरुद्ध कायद्याची लढाई लढण्यात तुमचं न्यायमूर्ती असणं आड आलं का? होय, निश्चितच. कारण त्यामध्ये रमेश मोकळेपणाने सार्वजनिक दृष्ट्या कुठेही स्वतःला तो डिफेंड करू शकला नाही, मीडियामध्ये तो डिफेंड करू शकला नाही. लोकांना असं वाटतं की हो तुम्ही न्यायाधीश आहात आणि न्यायाधीश असताना केस जर का चालली, खटला चालला तर त्याच्यात एवढं विशेष काय. उलट त्यातच सर्वात मोठं विशेष असतं. याला कारण असं की आपण असं म्हणतो की जस्टिस इज नॉट टू बी ओनली डन, इट इज सीन टू बी डन. म्हणजे जेव्हा न्यायाधीशाच्या घरामध्ये जेव्हा असा खटला सुरू होतो तेव्हा त्या न्यायाधीशाची परिस्थिती फार मोठी विचित्र होते. ती तारेवरची कसरत होत राहते सतत. म्हणून त्याचा अंदाज येण्यासाठी की न्यायाधीशच नव्हे तर न्यायाधीशातले संबंध, त्याचे कुटुंबीय, ह्या सर्वांना काही बंधनंही निश्चितपणे पाळावी लागतात. आणि ही बंधनं विशेषतः न्यायाधीशाची पत्नी किंवा पती असेल
त्या दोघांना ही बंधनं पाळण्याची फार गरज असते. म्हणून मी त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ज्याला जी न्यायालयीन नीतिमूल्य आहेत, सुप्रीम कोर्टाने जी आम्हाला घालून दिलेली आहेत, ती न्यायालयीन नीतिमूल्यांचा उल्लेख करून ही सगळी नीतिमूल्य मी इंग्लिशमध्ये जशीच्या तशी म्हणजे रिस्टेटमेंट ऑफ मॉरल व्हॅल्यूज आणि मराठीमध्ये ती न्यायालयीन नीतिमूल्य, ती संबंध नीतिमूल्य तिथे घातलेली आहेत. त्यामुळे मी न्यायाधीश असण्याचा हा रमेशला नेहमी सतत अडथळा त्यावेळेस आलेला होता. मृदुलाताई, न्यायाधीशांना आचारसंहिता असते आणि इतके कठोर नियम त्यांना पाळावे लागतात याची बऱ्याच जणांना कल्पना नसेल. तुमच्या पुस्तकाद्वारे त्याची माहिती मला वाचायला मिळाली. मंडळी, वसंत दाते यांच्या पुस्तकात करोना क्रमणिका आहे. चक्रावलात ना? म्हणजे असं की करोना नाट्य, करोना संगीत, करोना काव्य, करोना गीत, अगदी करोना विवाह सुद्धा. तर वसंतजी, ही निवड तुम्ही कशी काय केलीत? काव्य, संगीत आणि नाटक हा माझ्या जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. कविता मला लहानपणापासूनच आवडायच्या. त्यामुळे माझ्या घरात वेगवेगळ्या कवींचे कविता संग्रह विपुल प्रमाणात आहेत आणि त्यांचा प्रभाव माझ्या लेखनावर अभावितपणे पडलेला आहे. मी पूर्वी कविता करायचो तर कवितेच्या शब्दांना सूर लाभले की त्याचं गाणं होतं. एखादं गाणं लागलं की माझं लक्ष त्या गाण्याच्या चालीपेक्षा शब्दांकडे असायचं आणि माझ्या बायकोचं लक्ष मात्र त्या गाण्याच्या सुरेल चालीकडे असतं. तर गाणं आणि कविता ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आता नाटकाबद्दल म्हणायचं झालं तर माझे वडील वासुदेवराव दाते हे मोगर आंगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या संस्थेमध्ये काम करायचे आणि त्यांची व्यावसायिक नाटकांच्या तालमी घरामध्ये अहोरात्र चालायच्या आणि त्यातले संवाद आणि वेगवेगळे प्रसंग हे माझ्या परिचयाचे होते. त्यामुळे ते माझ्या लिखाणामध्ये झिरपणं अगदी स्वाभाविक होतं. आम्हाला हे सारं वाचताना इतकी मजा येते तर तुम्हाला लिहिताना किती मजा आली असेल, नाही का? असा एखादा मजेशीर प्रसंग सांगा ना. आता मजेशीर आणि करोना हे परस्पर विरोधी शब्द तुमच्याच बोलण्यातनं आले तेव्हा त्या करोनाला हसता हसता तुम्ही ते सगळे वापरायला लागला असं दिसतंय. सकाळ झाली की मी वहीत काही ना काही खरडत बसलेला असायचो आणि मागे रेडिओवर एकदम एखादं खट्याळ गाणं लागायचं. कुठचं? काल रातीला सपान पडलं सपनात आलाय तुम्ही आन मी बावरले गालावरची खुणा बघुनी आय म्हणाली काय घडले. आता हे गाणं ऐकल्यावर या करोनाच्या संदर्भात मला सुद्धा एक मजेशीर कविता सुचली, गाणं सुचलं खट्याळ. ते कसलं? अहो काल रातीला सपान पडलं सपनात आली सुई आन मी घाबरले अन दंडावरली खुना बघुनी आय म्हणाली काय घडले. आता खोकू कशी शिंकू कशी त्या करोण्याचं नाव घेऊनी वाफे बिगर मी राहू कशी. वा वसंतजी, स्वर्गात आपल्या सोंगाड्यानं खुशीत येऊन एक कोलांटी उडी मारली असेल नक्कीच. मृदुलाताई, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर याबाबतचं आपलं मत काय आहे? होय, खरं आहे ते. मला खरंच असं वाटतं आणि मीही नेहमी सल्ला देते की शक्यतो जी भांडणं आहेत, जे वाद आहेत ते आपापले एकमेकात मिटवा आणि शक्यतो कोर्टात येऊ नका. आणि कोर्टात येणं हे केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर भावनिकदृष्ट्या, वेळेच्या दृष्टीने हे खूप महाग असतं. विशेषतः तुम्ही भारतात जर कोर्टामध्ये गेलात तर आपल्याकडे एवढे खटले होत असतात दाखल, आणि ते दाखल झालेले जे खटले असतात त्यामुळे खूप मोठी पेंडन्सी आहे. त्यामुळे खटला आला की तुमचे काही वर्ष इथे वाया जातात. ती तुमची खूप कन्स्ट्रक्टिव्ह तो वेळ असतो, तो कोर्टात वाया जातो म्हणून कोर्टात येऊ नये.
परंतु ज्या वेळेस तुम्हाला यावं लागतं, येणं भाग असतं, तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास ठेवा. आणि आपली जी भारतीय न्यायव्यवस्था आहे ती अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी तुम्हाला निश्चितच न्यायदानाचं काम हे चांगलं चाललेलं दिसतं. तर त्यामुळे जरी शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं जरी असलं, पण जर चढावी लागली तर मात्र पूर्णपणे त्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवून या. आणि या न्याय व्यवस्थेवरचा सगळ्यांचा विश्वास वाढावा म्हणूनच खरं तर हे मी पुस्तक लिहिलेलं आहे. कारण हे पुस्तक फक्त केवळ हे काही माझं रडगाणं नाही आहे, तर ही एक जशा घटना घडल्या त्या घटनेतून पुढच्या पिढीला, म्हणजे विशेषतः नवीन येणारे आमचे जजेस, नवीन येणारे आमचे वकील आणि आपल्या वर्तमानपत्र, टेलिव्हिजन किंवा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याच्यामध्ये काम करणारे पत्रकार, यांच्यासाठी मला असं वाटतं की हे लिहिणं मला भाग होतं. कारण या अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं किती केलं जातं आणि समाजामध्ये ते कसं ठेवलं जातं, सर्वसामान्य माणूस या गोष्टींवरती कसा विश्वास ठेवतो आणि सत्य काहीतरी वेगळंच कुठेतरी असतं, याचा एक शोध घेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मला असं वाटलं की मी हे सांगायला हवं. मृदुलाताई, सत्यमेव जयते हे आश्वासक वचन देणाऱ्या आपल्या न्यायव्यवस्थेचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. हे सांगायला हवं या पुस्तकावर आपली अत्यंत मार्मिक अशी वाचक प्रतिक्रिया नोंदवायला इथे आल्या आहेत ज्येष्ठ लेखिका आणि मौज मासिकाच्या संपादक मोनिका गजेंद्र गडकर. ऐकूया त्यांचं मनोगत. नमस्कार. मृदुला भाटकर यांचं हे सांगायला हवं हे कथन अतिशय अस्वस्थ करणारं असं कथन आहे. 2007मध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि मृदुला भाटकर यांचे पती रमेश भाटकर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला. एका निरपराधी, तेही लोकमानसात प्रचंड लोकप्रिय असलेल्या रमेश भाटकरांच्या चारित्र्यावर अशी चिखलफेक होणं आणि त्यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर बलात्कारासारख्या बीभत्स गुन्ह्याचा एक चरचरीत डाग दिला जाणं ही समाज मनालाही हादरवून टाकणारी एक घटना होती. या घटनेतला उपरोध म्हणजे मृदुला भाटकर स्वतः एक न्यायाधीश, समतोल वृत्तीने न्यायनिवाडा करणारी न्यायाधीश ही त्यांची खरी ओळख. जळगाव वासनाकांड असो किंवा मुंबई लोकल बॉम्बस्फोट असो, यासारख्या समाज विघातक खटल्यांच्या त्या न्यायाधीश होत्या. त्यांच्याच प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या चित्रपटात नाहीतर कथा कादंबरीत शोभेल असं हे भयानक वास्तव दाणकन उभं ठाकणं हा फार मोठा नियतीचा विचित्र असा खेळ होता. हे सांगायला हवं या कथनात रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर या दाम्पत्याने स्वतःची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करून घेण्यासाठी जो संघर्ष केला, जो लढा मांडला, त्याची कहाणी म्हणा किंवा प्रवास म्हणा या कथनामध्ये उद्धृत झालेला आहे. रमेश भाटकरांचं चारित्र्य हनन करणाऱ्या या गुन्ह्याला अतिशय संयमाने सामोरं जात त्यांनी हा लढा आपण निर्दोष आहोतपर्यंत टिकवत नेला, लढत नेला. या गुन्ह्याला सामोरं जाणं म्हणजे जिवंतपणी मरण यातना भोगणंच होतं. एक पत्नी म्हणून, स्त्री म्हणून, न्यायाधीश म्हणून मृदुला भाटकरांनी या गुन्ह्याविरुद्ध लढलेली लढाई 7 वर्ष चालू होती. या दोघांचं मानसिक खच्चीकरण करणारा आणि आयुष्याचे अक्षरशः लचके तोडणारा, जितका थकवणारा तितकाच पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त करू पाहणारा हा लढा आहे. हा सगळाच प्रवास वाचक म्हणून वाचताना आपणही गर्भगळीत होतो, थकून जातो, कधी मूक होतो, कधी मनाचा थरकाप उडतो. काही प्रसंग वाचताना घशात दाटून येतं, अश्रू अनावर होतात आणि मग आपल्यातल्या माणूसपणाला, आपल्या संवेदन क्षमतेला, सतसत विवेकबुद्धीला हा लढा एक धडका देत राहतो.
आपल्याला सावध करत राहतो. लोकशाही पद्धतीने न्यायदान करणाऱ्या न्यायव्यवस्थेबद्दल, न्यायपद्धतीबद्दल मनात अनेक प्रश्नचिन्ह मग उभी होत जातात. समाजाच्या मानसिकतेबद्दल, समाजकंटकांच्या निलाजऱ्या बेडर वृत्ती प्रवृत्तींबद्दल मनात एक चीड येत राहते आणि दुसरीकडे हतबलही वाटतं. पण अशा वेळी पुन्हा पुन्हा मृदुला भाटकरांचेच या कथनातले शब्द आपल्याला धीरही पुरवत राहतात. या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे कमालीची तटस्थता. मृदुला भाटकरांची असीम सहनशक्ती, त्याबद्दल एक आदर वाटताच त्यांचं कणखर खंबीर असं व्यक्तिमत्व, त्याला एक मनातल्या मनात आपण प्रणाम करावा असंही वाटत राहतं. या कठीण अशा प्रसंगातून जाताना रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर या दोघांमधलं पतीपत्नीचं नातं, त्या नात्यातला समंजसपणा, एकमेकांवरील प्रगाढ असा विश्वास, त्यातली आश्वासक ऊब आपल्याला भारून टाकते. आपण निरपराधी आहोत यासाठी अनेक पातळ्यांवरचा दोघांनी मिळून केलेला हा संघर्ष वाचताना आपण निशब्द होतोच आणि दुसरीकडे अंतर्मुखही होऊन जातो. हे कथन तुम्हाला एकाच वेळेला विचार प्रवृत्त करतं आणि त्यातल्या शैलीमुळे, सांगण्याच्या पारदर्शी पद्धतीमुळे हे कथन आपल्याला प्रभावितही करत राहतं. म्हणूनच हे कथन आवर्जून वाचायला हवं आणि आपल्यातल्या माणूसपणाला आपण स्वतः नव्याने ओळखायला भाग पाडणारं म्हणून या आत्मकथनाचं महत्त्व अधोरेखितही व्हायला हवं. वसंतजी, तुमच्या कवितेच्या ओळी वाचताना ओठावर एक मंद हसू उमटतं. त्याचबरोबर तुम्हाला नेमके प्रतिशब्द कसे काय सुचतात याचं आश्चर्य वाटत राहतं. तुम्ही अगदी सावरकरी थाटात जन्माला घातलेले प्रतिशब्द आणि त्यानंतर तुमच्या पुस्तकातील तुम्ही सादर केलेली एक कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. समर्पक आणि थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर परभाषिक व्हर्च्युअल बिटकॉईन्सच्या संभ्रमापेक्षा सावरकरी टांगसाळीतली देशी नाणीच खणखणत अर्थवाही वाटतात. म्हणून जर्सी गाईचं पाश्चराइज्ड होल मिल्कही डायजेस्ट व्हायला हेवी वाटायला लागलं की देशी गाईचं पातळ का होईना पण प्राकृत दूधच स्वाभाविकपणे पचायला सोपं जातं. म्हणून आता या पोथीच्या अनुषंगाने आलेले अनेक शब्द जसे की मास्क म्हणजे मुसक्या, मुखपट्टी, वेपरायझर म्हणजे बाष्परी, सॅनिटायझर म्हणजे जंतुविरहित जल, ऑक्सिमीटर म्हणजे प्राणवायू मापक, व्हेंटिलेटर म्हणजे प्राण झरोका, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे संघविरहित्व, क्वारंटाईन पिरियड म्हणजे असंसर्गिक काल आणि रिकव्हरी रूम म्हणजे दक्षता कक्ष, PPE किट म्हणजे स्वसंरक्षी कवच असे शब्द आले. आता हे शब्दार्थ किंवा प्रतिशब्द यांच्या गदारोळात मला एक माझीच कविता आठवली आहे, ती मी तुमच्यासमोर वाचून सादर करतो. 14 दिवसांच्या विरहानंतर एकांतात घेतलेला मुका, 9 महिन्यांच्या उत्कंठेनंतर दक्षता कक्षाच्या म्हणजे रिकव्हरी रूमच्या काळोखात श्वास रोखून घेतलेला जावळाचा मुका, त्या मुक्याला अभिसारिकेच्या अतृप्तीचा उशाप लाभतो. या मुक्याला मातृत्वाच्या तृप्तीचा वरदानी भास होतो. त्या मुक्यासाठी चुंबन हा प्रतिशब्द छुपा, या मुक्यासाठी मात्र एकच प्रतिशब्द पापा. हा मला आवडलेला प्रतिशब्द मुसक्या. मास्कचं मुसक्या केलं तुम्ही. मित्र हो, यांच्या पुस्तकात अर्पण पत्रिका नाही, तर्पण पत्रिका आहे. ते लिहितात, मीच घातलेल्या या शब्दबंबाळी चुलाणात माझ्याच शब्दांच्या व्यर्थ सर्पणाला तर्पण देण्यासाठी अपस्वी यज्ञोपवितातून थम्स डाऊन करून
पाणी सोडतो. सव्यापसव्य अति झालं आणि हसू आलं. या पुस्तकात सगळंच ना एकदम हटके आहे. शीर्षक मुखपृष्ठापासून सुरू होतं ते मलपृष्ठावर रेल्ल्यावर संपतं. त्याचा फॉन्टही वेगळा आहे. असं वाटतं की वळणदार अक्षरात हे पुस्तक लिहिलंय. तर हा फॉन्ट आहे शरद 76. त्यामुळे हे पुस्तक खूप देखणं झालंय. आता ऐकूया आपण प्रसिद्ध बांधकाम अभियंते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी रवी मांद्रेकर यांची वाचक प्रतिक्रिया. वसंतदाते ह्याच्या अति झालं हसू आलं या विडंबन कविता संग्रहाकडे मला काव्य समीक्षकाच्या नजरेतून बघता येणार नाही, पण रसिकाच्या नजरेतून, आणि ते पण थोडक्यात बोलायचं झालं तर प्रथम मी म्हणेन की विडंबन हा दुर्मिळ काव्य प्रकार वसंतने चांगल्या प्रकारे हाताळला आहे. विडंबन काव्य म्हणजे नुसतीच टिंगल टवाळी नव्हे. विडंबन कवितेत प्रथम काव्य असावं लागतं, त्यात काव्यगुण असावे लागतात, त्या काव्याला अर्थ असावा लागतो, आणि त्याचप्रमाणे ज्या काव्याचे विडंबन करायचे ते मूळ काव्य किंवा त्या कविता वाचक रसिकाला परिचित असावे लागतात. वसंताने केलेले विडंबन केलेली काव्य किंवा कविता हे सर्व गुण त्याच्या काव्यसंग्रहातील कवितेत आहेत. ज्या कवितांचं त्यांनी विडंबन केलं आहे किंवा गीतांचं विडंबन केलं आहे ती सर्व गीतं रसिकांना परिचित आहेत. वसंताने काव्यसंग्रहात कितीतरी गीतांचे काव्याचे प्रकार हाताळले आहेत. करुणाष्टकाचं करुणाष्टक झालं, विवाहाची गाणी आली, विरहगीतापासून प्रणयगीतं आली, भावगीतापासून वात्रट चित्रपट गीते आली. वसंताने केलेल्या विडंबनातून लाजून खोकण्याने आणि करोनाला सामोरं जाताना हसत हसत का कुथत कुठत म्हणत आणि कसं जगायचं म्हणत पाडगावकरांनी पण हजेरी लावली. वसंताच्या तावडीतून संगीताची घराणी पण सुटली नाहीत. त्यांनी आग्रा आणि ग्वाल्हेर बरोबर किराणा घराण्याच्या बरोबर करोना घराणं पण विडंबनात समाविष्ट केलं. नाटकांच्या नावात पण त्यांनी करोना घुसवला. मला आश्चर्य वाटतं की करोनाच्या विडंबनाकरता एवढे गीताचे प्रकार त्याला सुचले कसे. हा विडंबन कविता संग्रह वाचनीय तर आहेच, पण संग्रहही ठेवण्यासारखा सुद्धा आहे. या कविता संग्रहाची दुसरी बाजू अशी की यातल्या बऱ्याच कविता फार तर एका कडव्याच्या आहेत, म्हणून त्यातील बऱ्याच कविता विडंबन किंवा ज्याला इंग्रजीत पॅरडी म्हणतात या काव्यप्रकारापेक्षा त्या लिमरिक नावाच्या 5 ओळीच्या काव्यप्रकाराच्या जरा जवळच्या आहेत. अर्थात त्या सर्वांचा गुणधर्म विनोद हाच आहे. वसंताच्या काही कविता 4 ओळीच्याच असल्यामुळे त्यांना चारोळ्या हा शब्दसुद्धा लागू पडेल. कदाचित त्यांना वात्रटिका पण म्हणता येईल, पण सगळ्यांची जातकुळी एकच, ती म्हणजे नर्म विनोद. सारांश असा की सरळ चेहऱ्याच्या वसंताने कोरोनाला विडंबनात जखडून रसिकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं हे निर्विवाद. मंडळी, हे सांगायला हवं हे मृदुलाताईंचं विचार करायला लावणारं गंभीर विषयावरील पुस्तक आणि करोनासारख्या गंभीर विषयावर विडंबनात्मक काव्य लिहिणाऱ्या व संतांची पोथी ही दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत. आपल्याला जर ती घरपोच हवी असतील तर ग्रंथालीच्या खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे चॅनल म्हणजे ना साहित्यप्रेमींसाठी मेजवानीचं सुग्रास असं ताट आहे. पारावर आज सहभागी झालेल्या लेखकांचे, वाचकांचे आणि हो तुम्हा सर्व नेटकरी श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार.